महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. राज्य सरकारनं सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. आज शनिवार दिनांक 24 फेब्रुवारीपासून राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं असे आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. मनोज जरांगेंच्या या आवाहनाला राज्यभरातील सकल मराठा समाजानं पाठिंबा दिला असून कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं साई कॉर्नर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्ग बंद पडला होता. यामुळे नगर मनमाड महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर ठिय्या देत अल्पोपहार करत सरकारचा तीव्र निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली असून सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सरकारला देण्यात आला आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आपल्याला तारा शर्यमला उद्यान थोडा तारा हे मानो गाडी गाडी शासनाची गाडी झालेली जरांगे पाटलांनी 24 तारीख ही रास्ता रोको आंदोलनाची दिली होती. पण हे हरामखोर सरकार, या सरकारला अजून जाग येईना. त्याच्यात त्या सरकारने काय केलेलं आहे, हे 2-4 पिल्लं सोडलेले ते हरामखोर. तो एक कोण, तो अजय भारतकर, तो हरामखोर. तो काय म्हणतो, आजच्या त्याच्या बाईटमध्ये तुम्ही भाडवे हो, तुम्ही तिथं दिसताना तुम्हाला तिथं ठोकल्याची वेळ राहणार नाही. जर तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागले तर तुमची गय केल्याची वेळ राहणार नाही. आणि या सरकारला सुद्धा सांगतो आम्ही, या सरकारने फसवायचं काम चालू केलेलं आहे. आणि ते एक उपमुख्यमंत्री
ते काय म्हणता की याला गोळा करून आण, त्याला गोळा करून आण, हा त्यांना पाकिटं देता आणि त्यांना बोलायला लाविता. हे थांबवा कुठेतरी, नाही तर तुमचा आहे ना पर्दाफाश केल्याशिवाय आम्हाला समाज राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. पाटील यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको चालू आहेत. सर्वप्रथम जे कोणी प्रवासी आहेत ते देखील आमचे आहेत, त्यांची मी या कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे या समाजाचं आंदोलन गेली 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून चालू आहे. या शासनाने वेगवेगळ्या प्रकारचं लेखी मान्य जरांगे पाटलाला दिलं आहेत, परंतु हे शासन गद्दार हरामखोर शासन मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. पुन्हा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहेत. आमची इच्छा नव्हती प्रवाशांना त्रास व्हावा, पब्लिकला त्रास व्हावा, लोकांना त्रास व्हावा, ही आमची इच्छा बिलकुल नव्हती. आम्ही सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने उपोषण आम्ही करीत होतो. आमचे नेते जरांगे साहेब उपोषण करत होते. आज त्यांचा 15वा दिवस आहेत. त्यांनी अक्षरशः अन्न पाणी घेत नाहीत आणि हे हरामखोर सरकार, गेंड्याच्या कातडीचं सरकार त्यांची फसवणूक करतायत. त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे अध्यादेश देत आहेत, लिहून देत आहेत. दरवेळेस याला पाठव, दरवेळेस प्रत्येक वेळेस कुणाला तरी पाठवायचं आणि समाजाची फसवणूक करायची. नाविलाजामुळे आम्हाला या रस्त्यावरती बसावं लागलंय. म्हणून पुन्हा एकदा मी या प्रवाशांची माफी मागतो. परंतु ही समाजावरती का वेळ आली, कोणामुळे आली? हे गद्दार सरकार आणि तो जो फडणवीस आहे ना हरामखोर, हा या सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळ जर चालवलं असेल तर देवेंद्र फडणवीस या नावाच्या नालायक माणसामुळे झालेलं आहे. आणि या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडोबा जे काही चाललेलं आहे, जे काही वाटोळ होत आहे, ते फक्त एकच देवेंद्र फडणवीस आणि तोच नालायक माणूस आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत. फक्त फडणवीसचा युग, त्याचा युग आम्हाला त्रास देतोय. परंतु आम्ही सुद्धा जातीवंत मराठी आहोत, छत्रपतीचे मावळे आहोत. आम्ही सोडणार नाहीत. आमदार सुद्धा खेकडाची जात म्हणतात, आम्ही सुद्धा सोडणार नाही, आगेही करणार नाही. जर वेळ पडली आम्ही रोज रस्ता करू. नाविलाज आम्हाला आमचं नाविलाज आहे, परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील यांच्या आदेशानुसार आज 24 रोजी 11 ते 1:30 वाजेपर्यंत रोजचा रस्ता रोको चालू होणार आहे. त्याच्यानंतर 3 वाजेनंतर धरणे आंदोलन चालू होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तसेच येणाऱ्या जशा जशा सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे. उद्यापासून रोज दुपारपर्यंत आम्ही रस्ता रोको केला जाईल, त्याच्यानंतर धरणे आंदोलन केलं जाईल. सरकारी कार्यालयासमोर सगळ्यांचं आंदोलन राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमचा निर्णय करून हा प्रश्न मार्गी लावा, नाही तर अन्यथा या रोषाला सर्वांना सामोरे जावं लागेल. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व अशाच प्रकारे बहिष्कार टाकणार आहोत. याची सर्वांनी दखल घ्यावी. महिन्यापासून जरांगे पाटलाचं आपलं मराठी समाजासाठी जे उपोषण चालू आहे, जो त्याग चालू आहे, हा अखंड महाराष्ट्र बघतोय. आणि हे गेंड्याचे कातडे सरकार याची कुठली दखल घेत नाही. एवढा मोठा मोर्चा मुंबईला निघाला आणि आपल्याला फक्त त्यांनी अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाचा कुठलाही विचार न करता फक्त आज 15 दिवस झाले त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे साहेबांनी आता इथून पुढे रस्ता रोको करण्याचे जे नियोजन सांगितले त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे. आणि ते जसा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आता येणारं भविष्य या सरकारला खूप जड जाणार आहे. इथून पुढे त्यांची गय केली जाणार नाही आणि कुठली सभा असू द्या त्यांची सभा आम्ही मोडीत काढू, हे एवढं मी सांगतो. 12वीची परीक्षा चालू असल्यामुळं 11 वाजता या ठिकाणी रस्ता रोको आम्ही टाळलेलं होतं. परंतु जरांगे साहेबांचा 24 तारखेचा आदेश असल्यामुळं त्या आदेशालाही बाधा येऊ नये म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेले. वास्तविक वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयऱ्यांना पण त्या ठिकाणी आज कुंडी सर्टिफिकेट दिले जातील असं जाहीर केलेलं होतं. परंतु त्या अधिसूचनेचं
किंवा त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्याबद्दल सरकार शांत आहे, त्यांच्यावर दबाव यावा म्हणून जरांगे पाटलांनी पुढे आंदोलनाची दिशा जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे हे आंदोलन होत आहे. जय भवानी.